स्टार्ट. आपल्या या महाराष्ट्र व्यापारी व औद्योगिक परिषदेत सहभागी होण्यात मला विशेष आनंद होत आहे, कारण ज्या प्रश्नासंबंधी आपण विचार करणार आहात तो महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा प्रश्न मला व महाराष्ट्र सरकारला अतिशय जिव्हाळ्याचा वाटतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 13 वर्षांच्या काळात प्रगतीच्या दिशेने आपण बरीच वाटचाल केलेली असली तरीही आणखी बराच मार्ग अद्यापी आपल्याला आक्रमावयाचा आहे. हा मार्ग अनेक बिकट समस्या, अडचणी आणि संकटे यांनी भरलेला आहे, हे मला वाटते. कोणीही नाकारू शकणार नाही. परिच्छेद विकासापासून होणाऱ्या फायद्यांचा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो, त्यावेळी प्रथम आपले गाव, नंतर ज्या राज्यात आपण राहतो ते राज्य आणि शेवटी आपला भारत देश, या सर्वांच्या गरजा आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहून पुष्कळ वेळा आपल्या विचारांचा गोंधळ उडतो. अशा वेळी भारतरूपी कुटुंबाचे आपण एक घटक आहोत, ही गोष्ट आपण प्रथम लक्षात ठेवली पाहिजे आणि या भारतरूपी कुटुंबाचे जास्तीत जास्त कल्याण साधेल अशाच रीतीने आपण आपले सर्व व्यवहार आखले पाहिजेत. भारताचे दुःख तेच आपले दुःख आणि भारताचे सुख तेच आपले सुख, असे प्रत्येकाने मानले पाहिजे. परिच्छेद. तथापि याचा अर्थ असा नव्हे की आपण आपल्या निकटवर्ती विभागाचा विचारच करू नये किंवा स्थानिक साधनसामुग्रीचा उपयोग भरपूर प्रमाणात करून घेण्याचा आपला हक्कच अजिबात सोडून द्यावा. राष्ट्रीय प्रगती याचा निसंदिग्ध अर्थच असा होतो की त्यात शक्य तेवढ्या जास्त प्रमाणात स्थानिक प्रदेशाची प्रगती समाविष्ट असली पाहिजे, कारण अशा स्थानिक प्रदेशांच्या एकूण प्रगतीमुळेच सबंध देशाची प्रगती साध्य करता येते. स्थानिक विभागांचा विकास ही कल्पना राष्ट्रीय विकासाला विरोधी असतेच असे नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत की जेथे स्थानिक साधनसामग्रीचा सुव्यवस्थित उपयोग करून घेण्यात आल्यामुळे राष्ट्राच्या विकासामध्ये मोलाची भर पडलेली आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ही समस्या स्थानिक विकास की राष्ट्रीय विकास अशा स्वरूपाची नाही, तर देशाचा कोणताही भाग इतर भागांच्या तुलनेने फार मागे राहता कामा नये. अशा दृष्टीने देशाचा एकसंध विकास घडवून आणणे हे या समस्येचे खरे स्वरूप आहे. ज्याप्रमाणे एखाद्या जहाजांच्या तांड्याची गती सर्वात कमी वेग असणाऱ्या जहाजाने नियंत्रित होते, अथवा साखळीचा बळकटपणा हा जसा त्यातील सर्वात कमजोर अशा दुव्यावरच अवलंबून असतो, त्याप्रमाणे सबंध देशाच्या दृष्टीने विचार केल्यास देशाचे सामर्थ्य हेही त्यातील सर्वात दुबळ्या घटकानेच नियंत्रित होत असते, असे दिसून येईल. म्हणून अविकसित विभागांचा व प्रदेशांचा आपण प्रथम विचार केला पाहिजे. ज्या विभागांत विकासाची आवश्यकता आहे, जे विभाग विकासक्षम आहेत, जे विभाग स्वतःच्या विकासासाठी प्रयत्न करण्यास तयार आहेत, अशा विभागांचे भौगोलिक स्थान, त्यांची भाषा, त्यांची संस्कृती अथवा इतर बाबी ह्यांचा विचार न करता आपण त्यांचा विकास घडवून आणला पाहिजे. दुष्काळी व अविकसित विभागांकडे विशेष लक्ष पुरवून आणि या विभागांना अधिक प्रगत झालेल्या विभागांकडे बरोबर आणून संपूर्ण प्रदेशाचा समतोल विकास घडवून आणणे हे महाराष्ट्र राज्याचे धोरण आहे. मूळ समस्येची आपणास जाणीव होऊ लागली आहे, ह्याचे हे द्योतक आहे असे मी समजतो. परिच्छेद. आपल्या राज्याच्या विकासात उद्योगधंद्यांना जे महत्त्व आहे त्याचा खास प्रपंच करण्याची आवश्यकता नाही. आपल्या राज्याबाबत एक चमत्कारिक विरोधाभास दृष्टीस पडतो, तो असा की या राज्याची राजधानी औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेली असून राज्यातले फार मोठे क्षेत्र अद्यापि अविकसित अवस्थेतच आहे. मुंबई शहराचा विकास करण्यास निरनिराळ्या जमातींचे व गटांचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत. या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे. स्टॉप.